नवदुर्गांमधील दुर्गेचे पाचवे रूप म्हणजे स्कंद मातेचे रूप होय. नवरात्रांमधील पाचव्या दिवशी या देवीचे पूजन केले जाते. भगवान कार्तिकेय म्हणजेच स्कंद यांची माता असल्यामुळे या देवीला स्कंद माता म्हटले जाते. स्कंद मातेला मातृत्वाचेही प्रतीक मानले जाते. स्कंद मातेची पौराणिक कथा सांगितली ती अशी आहे की एकदा कार्तिकेयला इंद्राने खूप चिडवले की तू शिवपार्वतीचा पुत्र नाहीस असे. यामुळे कार्तिकेय खूप दुःखी झाला. त्यावेळी पार्वती माता सिंहावर आरूढ होऊन तात्काळ तेथे प्रकट झाली आणि कार्तिकेयला उचलून कुशीत घेतले. तेव्हापासून स्कंदाची माता ही स्कंद माता म्हणून ओळखली जाऊ लागली. पुत्र स्कंदाचे पालन पोषण केले, त्याला शौर्य आणि पराक्रमाचे धडे दिले व युद्धासाठी तयार केले. त्यामुळे भगवान स्कंद देवतांचे सेनापती झाले. त्यांनी असुरांवर विजय मिळवून देवतांना दिलासा दिला. स्कंद मातेचे शरीर हे अतिशय तेजस्वी आणि शुभ्र रंगाचे असून तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाची कोमलता आणि आशीर्वादाचा भाव आहे. ही देवी 4 हातांनी सुशोभित आहे. एका हातात भगवान स्कंदला आपल्या मांडीवर घेतले आहे, तर दुसऱ्या हातात कमळाचे फूल आहे. तिसरा हात वरमुद्रेत असून चौथ्या हाताने अभयमुद्रा धारण केलेली आहे. नवरात्रींमधील पंचमीलाच ललित पंचमी असे म्हणतात. स्कंद मातेची उपासना करताना आपोआप भगवान स्कंद म्हणजेच कार्तिकेय यांची सुद्धा उपासना घडते. स्कंद मातेला केळी तसेच केशर मिश्रित खिरीचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे. स्कंद मातेची पूजा केल्यानंतर 5 वर्षांच्या 5 कुमारिकांचीही पूजा करावी. त्यांना खीर मिठाई असलेले भोजन द्यावे. त्यानंतर त्यांना लाल वस्त्रे भेट म्हणून द्यावी. स्कंद मातेस 6 इलायची अर्पण करून नंतर त्यांचे सेवन केले तर बुद्धिवर्धन होते असे मानले जाते. वाराणसी येथील वाघेश्वरी मंदिरात पुत्रप्राप्तीसाठी लोक नवस करतात.